अभिनेता सैफ अली खानचं घर विद्युत रोषणाईनं उजळलं, तर सैफची सुरक्षा आता वाढवली। इमारतीत सुद्धा सीसीटीव्ही लावले। सैफवर हल्ला प्रकरणातील आरोपीनं हल्ल्यापूर्वी नोकरी सोडली होती। नोकरी सोडण्यापूर्वी आरोपी मोहम्मद शरीफुलनं चाकू चोरला, तर चोरलेला हा चाकू आरोपी बॅगेत घेऊन वावरत होता, सूत्रांची माहिती। टोरेस गैरव्यवहार प्रकरणी 9 परदेशी आरोपींसोबत आता या ठिकाणी आरोपींच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस, तर 8 युक्रेनचे आणि 1 तुर्कस्तानचा नागरिक असल्याचंही समोर। मुख्य आरोपींना 200 कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय। नोव्हेंबर आणि डिसेंबर 2024 या 2 महिन्यांमध्ये खाद्यतेलाच्या आयातीमध्ये 16% वाढ, तर सूर्यफूल आणि सोयाबीनच्या आयातीत वाढ झाल्याची माहिती। या दरवाढीमुळे पाम तेलाच्या आयातीत घट। राज्यातील 329 वीज उपकेंद्रांचं खासगीकरण, निर्णयांच्या विरोधात कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त। महावितरण कंपनीसह ऊर्जा सचिवांना आंदोलनाचा कर्मचाऱ्यांचा इशारा। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आजपासून 3 दिवस ब्लॉक, तर आजपासून ते 24 जानेवारीपर्यंत दुपारी 12 ते 3 दरम्यान ब्लॉक असेल। एक्सप्रेसवेवर गर्डर बसवण्याचं हे काम असल्यामुळे वाहतूक बंद। मुंबईतील तापमानात घट, तर पुढील 2 ते 3 दिवस हा तापमानात घट राहण्याचाच अंदाज। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईत गारवा राहणार, हवामान खात्याचा अंदाज। पुण्यामध्ये गुइलेन बॅरो सिंड्रोमचे 24 संशयित रुग्ण, तर आरोग्य विभागाकडून आता शीघ्र कृती पथकाची स्थापना। पुणे मुंबईसह राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये टोमॅटोचे भाव घसरले। किरकोळ बाजारात किलोला 15 ते 20 रुपये भाव मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल, तर टोमॅटोंची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे भाव घसरले।